नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आता आपण जे आपली कंबाईंड जे परीक्षा बाकी आहे जवळपास 25 दिवस, त्यासाठी आपण नाही का आजचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणलेला आहे, ज्यामध्ये नाही का बऱ्याच जणांचा मला मेसेज होता की बा सर लास्ट 20 डेज स्ट्रॅटेजी मध्ये नेमकं काय करायला पाहिजे। बरेच जण कन्फ्युजन होते, खूप काही वाचायचं बाकी आहे बा, त्याच्यानंतर टेट सिरीज मध्ये कमी मार्क येत आहे, त्यानंतर आता या लास्ट 20 डेज मध्ये नेमकं काय वाचायला पाहिजे जेणेकरून आपला मार्क सुद्धा इन्क्रीज होईल आणि कन्फ्युजन सुद्धा कमी होईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे, कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट 30 डेज स्ट्रॅटेजी चांगली होती, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे। आणि आज काही गोष्टी सांगतो आपण की जे ते जर तुम्ही करत असेल तर ते कंटिन्यू करा। जर तुम्हाला वाटत असेल की मी या प्रकारे चाललो नाही तर नेमकं नाही का या राहिलेल्या दिवसात तुम्ही ते अप्रोच पहा की बा नेमकं जर तुम्हाला मार्क वाढत असेल या पद्धतीने नक्की करा। कारण की आपल्याला आता सर्व काही करायचं नाही आहे, कारण की आपण बरंच काही वाचलेलं असतं, परंतु काही युनिक पॉईंट ज्यावर आपण फोकस करत आहे का हे तुम्ही पाहणं अपेक्षित आहे। म्हणजे नेमकं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या। जसं आता आपण काल व्हिडिओ टाकला होता कोपनहेगनवर, हे हॉट टॉपिक आहे ना युगाचा, 25 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ला यावर क्वेश्चन आला होता। तुम्ही त्यानुसार पाहिलं का कोपनहेगनला तुम्ही केलं का नाही हे तुम्ही पहा, कारण हे आता मी व्हिडिओ टाकल्यामुळे नाही, तुम्ही असं स्वतः पाहताय का बा प्रश्नाला की जे पॉलिटीचा असो, इकोचा असो किंवा इतर सब्जेक्टचा असो, किंवा जे प्रश्न आलेला आहे आपल्याला परंतु मी त्याच्यावर माहितीच पाहिली नाही किंवा पीआयक्यू लिंक केलेलं नाही आहे, तर तुम्ही नक्की नाही का आपल्याला जे प्रीला येईन आता त्याचवर प्रश्न, तर तुम्ही तयार आहे का त्यावर नाही, म्हणजे तुमचा जे एक पेजवर तुमचा 1 मार्क भेटणार आहे तिथं तुम्ही नाही का ते घेत नाही, म्हणजे तुम्ही इतर काही वाचत आहे, तसं नाही करायला। जे टॉपिक येत आहे त्याच्यावर आपली पकड असली पाहिजे, हे सांगण्याचं तात्पर्य आहे। जर तुम्ही असे जर सब्जेक्ट जे ऑलरेडी नाही का सिंधू नदी करार विचारते, ते सिंधू नदी करार किंवा सिंधू नदीच्या उपनद्या किंवा सिंधू नदीमुळे जे 2 राज्य विलग होते किंवा जुळते, जसं की आपल्याला ते मागं आलता पंजाब हिमालय म्हणून आलता ना, पंजाब हिमालयामध्ये कोणत्या 2 नद्या दरम्यान आहे, तर आपण सिंधू सतलज, मग कुमाई हिमालय आहे, त्याच्यानंतर आपल्या लघु हिमालय आहे, त्यानंतर आपला आसाम हिमालय आहे, असे आपल्याला नेपाळ हिमालय, 4-5 प्रकार आहे। हे तुम्ही अनालिसिस करता का पीआयक्यू लिंक करून, नाही तर तुम्ही पंजाब हिमालय प्रश्नाला बस तितका सिंधू पंजाब हिमालयावरच्या क्वेश्चन आलता सिंधू सतलज, तुम्ही तितकं केलं आणि बाकी केलं नाही, असं नाही झालं पाहिजे। म्हणजे आपल्याला जे 4-5 गोष्टी आहेत त्यांच्यावाल्या की सिंधू नदीवर येत आहे प्रश्न, सिंधू नदीच्या उपनद्या, सिंधू नदीच्या लांबीनुसार क्रम, उत्तरे दक्षिणेकडून क्रम, हे सर्व पीआयक्यू आलेले आहे। हे तुम्ही जर नाही करत असाल तर तुम्ही 1 मार्क तुमचा लॉस्ट करताय, कारण तुम्ही या दृष्टिकोनातून पाहत नाही की जिथं कमी माहिती आहे आयोग रिपीट क्वेश्चन आहेत आणि मी रिपीट तिथं चुकत आहे का हे तुम्ही पाहणं अपेक्षित आहे। म्हणजे कसं होते, या राहिलेल्या दिवसात जे तुम्ही काही वाचत आहे ते तो वाचणार आहे, परंतु काही नवीन काही टॉपिक आहे की ज्याच्यावर मी फोकस केला नाही परंतु आयोग विचारत आहे ते तुम्ही करायला पाहिजे। त्यानंतर बघा आपल्याला सर्वांचा प्रश्न आहे, सध्या कन्फ्युजन हा विषय सर्वांचाच आहे। कन्फ्युजन म्हणजे काय, आपण आपलं खूप काही रीडिंग बाकी आहे, खूप काही टॉपिकचे रिव्हिजन बाकी असू शकते, मॅथ अँड रिजनिंगचे टॉपिक असू शकतात, इतरही सब्जेक्ट असू शकतात की ज्यामध्ये तुम्हाला वाटत आहे की कॉन्फिडन्स येत नाही आहे, कधी कधी असं वाटत आहे की बा टेट सिरीज मध्ये मार्क कमी पडत आहे, हे बऱ्याच गोष्टी आहेत, आजच आपण त्यावर पाहूया। तर लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही। सध्या आता आपल्याला कन्फ्युजन काऊन होती माहिती आहे का, आपण नाही का हिस्ट्री वाचायचं असेल तर सर्व टॉपिक करायचा प्रयत्न करतो। सध्या आपल्याला माहित पाहिजे की बा आपण 1-2 वर्ष किंवा काही वर्ष 3-4 वर्ष असू शकतात, कोणी 1 वर्ष असू शकतात, तो टॉपिक वाचत आहोत, तर आपण ते 20 दिवसात किंवा लास्ट 30 दिवसात वाचू शकतो का पूर्ण, तर नाहीच असणार। मग यासाठी रिव्हिजन कशी असते माहित आहे का, ज्या गोष्टी आपल्याला माहित आहे की टफ आहे किंवा त्याची रिव्हिजन करणं बाकी आहे त्या गोष्टी या वेळेमध्ये आपण करणं अपेक्षित असते, नाही की इझी टॉपिक। इझी माहित कसं असतं, स्वतःला माहित असतं की एखादा क्वेश्चन, जसं आता मी उद्देश पत्रिका वाचलं तर मला माहित आहे उद्देश पत्रिकावर माझी पकड आहे, तर उद्देश पत्रिका जरी मी स्किप केला सध्या तरी मला चालते, कारण की मला त्याच्यात मार्क घेता येईल। तर मग तुम्ही काय करता, उद्देश पत्रिका वाचायला जाता, तुमचं ते इझी असल्यावर तसं करायचं नाही, तुम्ही फक्त काय करायचं तो स्किप करायचा। जर तुम्हाला उद्देश पत्रिकामध्ये जर काही वाटत असेल डाऊट कोणत्या टॉपिकवर, जसं मतावर असेल किंवा त्यांच्या तारीख कधी स्वीकृत झाला कधी लागू झाला, हे तुम्ही इतकं पाहू शकता, सर्व नाही पाहायचं। जर तुम्हाला केंद्र राज्य संबंधावर तुमची पकड नाही, तुम्ही केंद्र राज्य संबंध पहा, पण कसं पाहायचं, पीआयक्यू ओरिएंटेड 21,000 घ्यायचं, प्रश्न पाहायचा आणि 21,000 मध्ये काय करायचं, तो टॉपिक न पाहता 21,000 मध्ये नाही का पूर्ण एक केंद्र राज्य संबंधच वाचून घ्या सध्या। म्हणजे आपण काय करणार याच्यामध्ये, एक तर सर्व रीडिंग नाही करणार आहोत, सर्व नाही रिव्हिजन करणार आहोत, हर टॉपिक काय करायचा तुम्ही, हर सब्जेक्टचा जसं 20-20 टॉपिक काढायची पीआयक्यू ओरिएंटेड, जे आपण टाकलेले टेलिग्रामवर ते आणि तुम्ही काढले असेल ते 20-20 टॉपिक जर तुम्ही काढले
सब्जेक्टचे तर ते तुमचे झाले हॉट. आणि त्यामध्ये पाहायचं जसं आता उदाहरणार्थ राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न येत आहे, ग्रुप बी पहा, ग्रुप सी पहा, यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न येतात. तुमचं काम काय, राष्ट्रीय काँग्रेस करणं. मग राष्ट्रीय काँग्रेस काय करायचं आता, नुसतं का बा भारताचं नेतृत्व आहे किंवा इंग्रजाचं नेतृत्व आहे, कोण केलं, अध्यक्ष कोण होते, इतकं न करता 21,000 मध्ये जेवढे प्रश्न आहे ना तेवढे करा फक्त तुम्ही. म्हणजे तुमचं काय होईल, एक तर तो क्वेश्चन तर होईल, परंतु त्याशिवाय जर प्रश्न आला तरी सुद्धा तुमचा टॅकल होईल, कारण आयोग हॉट टॉपिक विचारताय राष्ट्रीय काँग्रेस. त्याच्यानंतर बघा 1857चा उठा पहा. मी तुम्हाला नाही का पेपरच पाहतो बघा, आपला आता कंबाईनचा झाला ना तर तुम्ही बघा, मी फक्त तुम्हाला सांगतो की हॉट टॉपिक कसं निवडायचे. आता याच्यामध्ये 10 क्वेश्चन आहे. पहिला प्रश्न होता आपल्याला मुंबई पोलीस कमिशनर, मी काही लावत नाही आहे, फक्त मी तुम्ही पाहून घ्यायचं आहे पेपर चेट. लक्षात घ्या, मुंबई पोलीस कमिशनर हा प्रश्न चुकणंच अपेक्षित आहे, याच्या संबंधी डाटा वाढवायचं काम नाही आहे, हे चुकणंच अपेक्षित आहे, याच्या संबंधी काही वाचायचं नाही. त्यानंतर बघा आयटक, आयटोकर यापूर्वी प्रश्न नव्हता का आपल्याला, आयटोकर खूप काही प्रश्न आहे. आयटकचा पहिला अध्यक्ष कोण, लाला लजपत राय. आयटकची स्थापना 31 ऑक्टोबर 1920, कुठं, मुंबई. पहिला सचिव कोण, दिवाण चिमनलाल. स्थापना करते नामो जोशी. याच्या अध्यक्षावर प्रश्न आहे, सावरकर होते यांचे अध्यक्ष 1937 ते 44. त्यानंतर आयटकवर डिटेल सुद्धा क्वेश्चन आलेले आहे की आयटक संबंधी व्यक्ती कोणते नव्हते, मागं महात्मा गांधी, पर्याय होतं, लोकमान्य टिळक होतं आणि इतर होते. तर तुम्ही काय करा, हे फक्त कामगार चळवळीमध्ये जायचं. कामगार चळवळी प्रश्न आहे ते आपल्या हॉट टॉपिक आहे. तुम्हाला काय की कामगार चळवळ आहे, त्यामध्ये आयटक आहे, म्हणजे आपण कामगार चळवळ करायचं. कारण की तुम्ही जर पाहिलं नारायण मेघाजी लोखंडीवर क्वेश्चन आहे, त्यानंतर मद्रास लेबर असोसिएशनवर प्रश्न आहे, बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनवर आहे, म्हणजे हे हॉट टॉपिक आहे ना. तर तुम्ही काय करायचं, कामगार संघटना हा माझा हॉट टॉपिक आहे. तर मग हे तुम्हाला नाही का 21,000 लिंक करायचं, पाहायचं. तुम्हाला काय ऑलरेडी दिसणार, प्रश्न याच्यावरती दिसणार. मग जी तुमची चूक पकडली, यावर जर पुन्हा प्रश्न फ्रेम झाला तर तुम्हाला ते येईल, लक्षात ठेवा. जसं आता ग्रुप बी मेन्सला आलता बघा, क्रांती वृत्तपत्र विचारलं होतं मुंबईमध्ये कामगार संघटनेचं, हे ऑलरेडी विचारलेलं आहे. मिरजकर, जोगळेकर यांनी 1927 मध्ये सुरू केलं, रिपीट क्वेश्चन आहे. मग पण तुम्ही काय करता, कामगार संघटना हॉट टॉपिक आहे, कामगारावर प्रश्न विचारताय. आणि ग्रुप सी मध्ये सुद्धा तुम्ही असं पहा, तिथं सुद्धा तुम्हाला कामगार येईल. हे मी सांगायचं तात्पर्य काय, हे हॉट टॉपिक आहे. हे जर तुमचं निग्लेक्ट होत असेल तर तुम्ही मार्क वाढवू शकत नाही. हे एक टॉपिक झाला. त्यानंतर प्रार्थना समाजाबद्दल प्रश्न आहे, आला नाही का, मागच्या कंबाईनला त्याच्या पूर्वी बी नाही, प्रार्थना समाज हॉट टॉपिक आहे. मग हे PIQच रिपीट होतं. मग तुम्ही काय करता, प्रार्थना म्हणजे जे संस्था आहे 2-4, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, हे प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. फक्त तितकंच पाहायचं तुम्ही. तर तुम्हाला काय करणार आहे, एक तर रिपीट समजणार आहे आणि तुमची मार्क इन्क्रीज होणार आहे. हे झालं तुमचा दुसरा टॉपिक. 2 प्रश्न झाले. त्यानंतर आपल्याला ब्रिटिश आणि मुझफ्फर बॉम्ब खटला आलता, हे कुठे आहे, क्रांतिकारक चळवळी. क्रांतिकारक चळवळी प्रश्न आहे. परंतु इथं जर आपण नाही का लोकमान्य टिळक किंवा शिवराम परांजपे याबद्दल जर डाऊट होत असेल, कन्फ्युजन होतं, तर चुकला तरी हरकत नाही. परंतु टॉपिक काय आता आपल्याला, की बा क्रांतिकारक खटले पाहा लागेल आपल्याला, क्रांतिकारक घटना, हे तुमचा हॉट टॉपिक आहे. त्यानंतर बघा 1909, 1919, 1935, 1858चा कायदा, हे याच्यावर प्रश्न नाही आहे का, हे पूर्ण रिपीट क्वेश्चन आहे. हे जर चुकत असेल तिथं आपण मागे जातो. म्हणजे हे तुमचा प्रश्न आहे कायद्यावरचा, कायदे करणं अपेक्षित आहे. मग कसं करायचं, 21,000 लिंक करायचं. तुम्ही जर 21,000 लिंक मधून 1909, 1919, 1935 इतकं जर तुम्ही डिवायडेशन केलं ना तर तुमचा 1 मार्क फिक्स होते. नाही बुक स्वतःची गरज आहे सध्या, लक्षात घ्या. कारण की तुम्ही बघा विचारलं नाही का, मुस्लिमांना स्वतः मतदारसंघ 1909. त्यानंतर बघा प्रांतात द्विदल शासन पद्धती, केंद्रात द्विदल शासन पद्धती, हे आलेलं नाही का. भारत मंत्री पदाची नियुक्ती आलं नाही का आपल्याला, 1858चा कायदा, द सेक्रेटरी ऑफ इंडिया, हे खूपदा आलेला आहे प्रश्न. हे तुम्ही पहा 21,000, हे तुमचा झाला 4था-5वा हॉट टॉपिक. त्यानंतर बघा राजर्षी शाहू महाराज यांनी नाही का ज्या वृत्तपत्राला मदत केली होती त्याच्यावर प्रश्न आहे. जसं मुकुंदराव पाटील आहे, विजय मराठा, जागृती, दिनमित्र आहे, हे असे वृत्तपत्र आले नाही का आपल्याला. ब्राह्मणी तर आहे, हे आपल्याला 8 ते 9 आहे. तर यामध्ये प्रश्न रिपीट आहे. मग तुमचं हॉट टॉपिक काय झाला, वृत्तपत्रामध्ये कोणतं, ज्यांना मदत केली राजर्षी शाहू महाराज. लक्षात आलं का तुम्हाला, हे म्हणजे वृत्तपत्र करसान टॉपिक आणि त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज टॉपिक करसान, त्यामध्ये दिलेलंच आहे तुम्हाला वृत्तपत्राला कोणती मदत केली. PIQ रिपीट आहे. हे झाला तुमचा 6वा. त्यानंतर बघा 1857 मध्ये मद्रास अधिवेशनाचा अध्यक्ष, इझी टॉपिक आहे, अध्यक्ष विचारत आहे. हाच क्वेश्चन ग्रुप सी ला सुद्धा आहे. हे तुम्ही नाही का ग्रुप B-C हे तुम्ही प्रश्न पहा, कारण की यामुळे तुम्हाला काय करणार आहे माहिती आहे का, हॉट टॉपिक. यानंतर तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेसवर काय करणार आहे, तुम्हाला 21 सांगणार. आणि प्रश्न पाहताना ग्रुप B-C एकदम पहा, जसं इकडले 10 पायसान
इकडे सुद्धा हिस्ट्रीचे 10 पहा, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन कळते की हॉट टॉपिक काय. हे राष्ट्रीय काँग्रेस आहे. हा, त्याच्यानंतर बघा आदिवासी उठाव, मोपला, संताळ, भिल्ल, कोलाम आलेला नाही का, आलेला आहे आदिवासी उठाव यापूर्वी, तर तुम्ही हे पाहू शकता. लक्षात घ्या, हे तुमचं हॉट टॉपिक 1857 वर विचारलेलं आहे. 1857 वर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न आलेले आहे, हे तुम्ही पाहू शकता. हे तुमचे हॉट टॉपिक आहे. हे जर तुम्ही निग्लेक्ट करत असाल तर तुम्ही मार्क घेत नाही. आणि आता जे येणारी एक्झाम आहे याच्यावरच प्रश्न असतात आणि आपण याच्यातच चुकणार, मग म्हणतो आपण प्रश्न म्हणजे आपल्याला टाइम नाही मिळाला, तर अशाच होते. कारण की जे तुमचे हॉट टॉपिक आहे ते तुम्हाला एलिमिनेशन न आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. हे तुमचे 8-9 टॉपिक आहे. आणि असं एक बघा आणखी त्यानंतरचा क्वेश्चन बघा, राजर्षी शाहू महाराजांबद्दल आहे. राजर्षी शाहू महाराज हॉट टॉपिक नाही आहे का, बघा आता हे प्रश्न आला, मेन्सला सुद्धा प्रश्न आला, पूर्वी सुद्धा आलेले आहे. तर बघा याच्यातले सेंटेन्स रिपीट आहे. सक्तीचा मोफत शिक्षण कायदा त्यांनी केला होता. विधा पुनर् कायदा तुम्हाला PIQ दिसणार. शाहू पूर्वी बाजारपेठ, त्यावेळेस तर स्थापना विचारली होती, जवळपास 1895 ची होती. हाड विचारला होता पूर्वी जुना, ते शाहू पूर्वी बाजार हे आपण काढतो. मग तुम्ही काय करता, हे वाचत नाही. मग तुमचं काम काय, 21,000 मध्ये जायचं, राजर्षी शाहू महाराजांवर प्रश्न कोणते आले आता तेवढे जरी तुम्ही पाठ केले ना तर तुमचा 1 मार्क फिक्स होते. हा, लक्षात घ्या, हे तुमचे हॉट टॉपिक आहे. असं तुम्ही काय करा, इतिहासचं, भूगोलचं, राज्याचं, इकॉनॉमिक्सचं हे सर्व तुम्ही केलं पाहिजे. आता जर तुम्ही हे एक सब्जेक्ट झाला, फक्त मी तुम्हाला नाही का वेळ जाईन आपला बराच, फक्त मी सांगतो तुम्हाला. जसं भूगोल बद्दल पहा, पर्जन्यावर होतं आपल्याला, हे थोडंसं डाऊटफुल आहे परंतु एलिमिनेशन निघत होता. म्हणजे याच्यावर आपल्याला पाऊस म्हणजे आपण म्हणतो ना हवामान, पर्जन्य, याच्यावर प्रश्न येते. त्यानंतर बघा चिनाब नदीचा उगम विचारला, रावी नदीचा उगम विचारला, सतलज. हे प्रश्न कुठून झाला प्रेम, सिंधू नदी करार जे होता चर्चेमध्ये, सिंधू नदी करार आपला व्हिडिओ सुद्धा आहे, तिथं सुद्धा मी हे घेतलेला आहे सर्व. याच्यावर प्रश्न सॉल्व्ह होत होता, तुम्ही ते एकदा नक्की पहा. तिथं उपनद्या घेतलेल्या आहे, मी सर्वच घेतलेला आहे. मग तुमचं काम काय, सिंधू नदी. तुम्ही बघा राज्यसेवाचा मागचा पेपर झाला 25चा पूर्व परीक्षा, तिथं सिंधू नदीच्या उपनद्या विचारल्या होत्या. सिंधू नदी करार मेन्सला विचारला आहे, म्हणजे तिथच्या तिथं खेळत आहे. मग आपण सिंधू नदी करार डिटेल करत नाही का, PIQ ओरिएंटेड करतो आणि त्याची काही माहिती पाहतो. मग तुम्ही पाहत नसन हे चुकसान, मग तुम्ही आणखी बी. हा बघा ना, मागा आलता पंजाब हिमालय, नेपाळ हिमालय, हे जोडायला लावा. इथं तर प्रश्न आहे कशाच्या उपनद्या आहे, सिंधू नदीच्या. लक्षात घ्या, म्हणजे सिंधू नदी करार पाहिजे आपल्याला. त्यानंतर बघा हे महात्मा ज्योतिबा फुले होतं, फार डिटेल होता, हे करायचं नसते. त्यानंतर कोणत्या 2 पर्वतरांगामुळे, कोणत्या दोन नद्यामुळे पर्वतरांगा, शंभू महादेव, हरिश्चंद्र बालघाट, हे किती रिपीट आहे, याच्यात चुकलं नाही पाहिजे. म्हणजे पर्वतरांग टॉपिक आहे, हे पाहायचं. त्यानंतर कोपेनहेगनवर प्रश्न आला, त्यावेळेस आपल्याला असू शकतात नवीन, कारण की ते राज्यसेवेला होता परंतु आपल्या त्रिवार्ता करत असतो. परंतु आपलं आता काम आहे की कोपेनहेगन करत आहो का, आपण याच्यावर व्हिडिओ आहे, नक्की पहा. त्याच्यानंतर बघा वैतरणा तानसा, कोकणातील नदी आली नाही का, उल्हास नदी, वैतरणा नदी, हे आलेलं नाही का आपल्याला. त्यानंतर मन्याड नदी खोरे, गोदावरी नदीच्या उपनद्या, हे हॉट टॉपिक आहे, हे तुम्ही करा पहिले. नद्या, कृष्णा नदी, गोदावरी नदी, त्यानंतर कोकणातल्या नद्या, हे तुम्ही PIQ जरी पाहिलं नदी टॉपिक तुम्हाला रिपीट दिसणार आहे, परंतु आपण तिथं पाहत नाही आहोत, हे लक्षात घ्या. नवीन मुलांनी खास करून ते पहा. लोकनिजासाठी गडचिरोली, चंद्रपूर यापैकी असायला पाहिजे, बाकी सर्व याच्यात आहे, परंतु सर्वात जास्त इथं चुकलं तरी चालते किंवा आपण पाहिले पाहिजे ना. त्यानंतर बघा जनगणना टॉपिक निग्लेक्ट नाही झाला पाहिजे. जनगणना टॉपिक पहा 21,000 मध्ये. ऋणात्मक विचारला रिपीट क्वेश्चन होता, इथं कन्फ्युजन होऊ शकते. मुंबई उपनगर, मुंबई शहर मध्ये. हा, जे आपल्या हक्काचे मार्क आहे ना ते तुम्ही घ्यायला पाहिजे. बँकिंग मधली बा राष्ट्रीयकरण बँक आलेले आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा कलमावर आलेला आहे, कलम 112, 151, 214, हे ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे. आणि जे भारतीय रिझर्व्ह बँक 97 मध्ये कृषीवर समिती, ती तुमचा अभ्यासाचा पार्ट नाही. जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं पॉझिटिव्ह धरायचं, तिथं उलट म्हणजे निगेटिव्ह करायचं नाही, असे क्वेश्चन आहे. हे असंच बरोबर येत असते काही लॉजिक. शेवटी घेऊ आपण हे. त्यानंतर बघा पुन्हा राष्ट्रीय बँकेवर आलेला आहे 14. त्याच्यानंतर बघा अटल इनोव्हेशन मिशनवर रिपीट सुद्धा आहे प्रश्न. त्याच्यानंतर आपल्याला ते ज्वारी वगळता म्हटलं, इथं चुकणंच अपेक्षित आहे आपल्याला, कारण की आपण तिथं काय करतो, एक तर ते दोन्ही बरोबर करतो किंवा आपण किंवा तिथं म्हणजे निगेटिव्ह आहे का पाहतो. भारतात ज्वारी वगळता इथिओपिया, इथं इतकी एवढी तुलना करत नाही आपण. अशा क्वेश्चनसाठी डाटा वाढवायचा नाही, फक्त आपले चुकलं कोणतं नाही पाहिजे. बँकिंग, राष्ट्रीयकरण बँका, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, रंगराजन समिती, याच्यावर जे प्रश्न येत असन तर ते नाही चुकलं पाहिजे. काही क्वेश्चन्स बघा, ते लेखापालनाची तत्व विचारली होती, हे तुम्ही वाचायचा पार्ट नाही आहे, परंतु तुम्ही ज्यावेळेस ते ऑप्शन पाहता तर वरील सर्व लिहिता तुम्ही. राजकोषीय तूट म्हणजे सार्वजनिक वित्त नाही चुकाले पाहिजे, रिपीट क्वेश्चन आहे. मौद्रिक धोरण, RBIचे संख्यात्मक, गुणात्मक. त्याच्यानंतर मेक इन इंडियावर विचारला होता 2022, हे तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे का याच्यात काट. हे बघा
हे विचारला होता, मेक इन इंडिया अंतर्गत कोणत्या 2 उपयोगात समावेश होतो? पोलाद, व्यायामशाळा, खेळणी, मत्स्यपालन. याच्यात तुम्ही जर कट करत असेल एखादा टॉपिक म्हणजे एखादा पर्याय, तर तुमचं म्हणणं आहे की हे तुम्ही वाचलेलं आहे. हे जसं आता मी म्हटलं मी मत्स्य काढतो याच्यातून, म्हणजे मी नाही का याच्या संबंधी वाचलेलं आहे डिटेल, आणि म्हणून मी मत्स्य कट करताय. ज्यावेळेस आपल्याला काहीच आयडिया नसते तर कट करायचं नाही, पॉझिटिव्ह जायचं सर्वांसोबत. म्हणून याचं उत्तर वरीपैकी सर्व आहे. म्हणजे या गोष्टीसाठी तुम्ही स्किप नाही करत असते असे प्रश्न. याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करायचा, इन्क्लुझिव्ह बेस आन्सर मारायचा. हे म्हणजे तुम्हाला असे आटेमोडे हे बिना अभ्यासाने सुद्धा येते. आणि इथं जर तुम्हाला समजा आयोगाने एबीसी दिलं असतं तर सर्वच चुकले असते, लक्षात घ्या. परंतु इथं वरीलपैकी सर्व आहे, आपण आलो पाहिजे याच्यात. त्यानंतर 16वा वित्त आयोग बघा, अरविंद पनगरिया. हे येणारच होतं, हॉट टॉपिक आहे, आपण घेतलेलं आहे. आणि सर्वजण सांगतात हे PIQ ओरिएंटेड आहे. आणि आता ग्रुप बी ला बी आला होता मेन्सला, तिथे तारीख विचारली होती आणि अध्यक्ष विचारला. आता तुमचं काम आहे 16वा वित्त आयोग, बाकीचे वित्त आयोगावर व्हिडिओ आहे आपल्या, लक्षात घ्या. त्यानंतर चलनवाढ आपला घेतलेला आहे, कर दे क्षमताची तत्व आहे, रिपीट क्वेश्चन आहे. म्हणजे आपण इकॉनॉमिक्स मध्ये काय करायचं, जे ऑलरेडी हॉट टॉपिक असते त्याच्यात आपली पकड पाहिजे. आणि जे असे येतात ना जे करंट बेस, तिथं लॉजिक काय करायचं, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, तुमचे असेच प्रश्न बरोबर येते. फक्त होते काय माहित आहे का, आपण चुकतो आपल्या हॉट टॉपिक मध्येच. दारिद्र्याचं विचारलं तिथं चुकलो, असं होऊ शकते. मौद्रिक धोरण, संख्यात्मक धोरण याच्यात चुकते. राजकोषीय तूट, मौद्रिक तूट यामध्ये चुकतो. म्हणजे इथं जर चुकलो तर आपण मागे जातो. हे तुम्ही नाही का असं पहा, कारण की बराच मोठा व्हिडिओ होईल. हे सांगायचं तात्पर्य, तुम्ही जर असं जर केलं, आता एकदा मी पॉलिटीचं पहा, तुम्ही असं कर जा. एक लास्ट सांगतो, जसं कलम 349 कार्यालयीन भाषा, हे तुम्ही करायला पाहिजे. कारण कार्यालयीन भाषेवर तुम्ही बघा 20 मध्ये प्रश्न आहे, 22 मध्ये प्रश्न आहे, नंतर आता प्रश्न आहे, ग्रुप सी ला आहे, हे प्रश्न येत आहे. ते कलम 349 नवीन नाही आहे, रिपीट क्वेश्चन आहे. 21,000 मध्ये जायचं, कार्यालयीन भाषा पहा, तुम्हाला रिपीट दिसे. याच्यावर तर आपण PIQ सोर्स टाकलेला आहे, कलम 300 म्हणजे कार्यालयीन भाषावर. हे प्रश्न कुठून आला. त्यानंतर बघा, आता जर आपण 73वी घटना दुरुस्ती करत नसन, 74वी करत नसन, आणि त्याच्यानंतर आपण समित्या करत नसन, बलवंतराव मेहता, अशोक मेहता, त्याच्यानंतर बोंगिरवाड समिती, जे काही PIQ आहे, हे 3 पार्ट तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत, त्यामध्ये ग्रामविकास समित्या, ग्रामसभा, हे तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर हे करत नसन तर तुम्ही 2-3 मार्क पासून दुर्लक्ष होसान. बघा, आपल्याला विचारलं होतं 73वी घटना दुरुस्तीवर, ते नाही केलं. मूलभूत करता येतं, रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, कलम 20 वर आत्ताही प्रश्न आहे, मेन्सला सुद्धा प्रश्न आहे. हे तुम्ही पहा, म्हणजे मी सांगत आहे की हे तुम्ही हॉट टॉपिक आहे. म्हणजे आपल्याला कलम 20 करणं आहे, कलम 21 करणं आहे, त्यानंतर कलम 168 राज्य विधिमंडळ करणं आहे, कलम 8 नागरिकत्व आलेला आहे. बघा, आता मेन्सला प्रश्न काय आहे, नागरिकत्वावर, ते सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. तिथं 7 वर्ष होतं, तिथं 5 पाहिजे. कारण की हा प्रश्न जर तुम्ही पाहिला 21,000 मध्ये, तुम्हाला दिसणार ऑलरेडी रिपीट आहे. लक्षात घ्या. कलम 8 वर बी नागरिकत्वावर प्रश्न आहे. म्हणजे आपला हॉट टॉपिक निग्लेक्ट होत आहे का पाहायचं. मुख्यमंत्र्याचा प्रश्न होता, तो आपण ऑलरेडी PIQ आहे, तो करत असतो. परंतु तिथं आपल्याला फडणवीस जे आहे, देवेंद्र फडणवीस, याबद्दल कन्फ्युज असू शकते, 25चा उल्लेख होता. त्यानंतर कोणत्या देशाकडून काय घेतलं हे सुद्धा रिपीट आहे. राज्यपालावर तर 153 ते 158 59 पर्यंत आहे, हे रिपीट येत आहे. कलम 243 जी आला 73वी. त्यानंतर महाधिवक्ता माहिती आहे उपराष्ट्रपतीवर आहे. फक्त जे पंतप्रधानाचं मत होतं तिथं चुकणं अपेक्षित होतं. 1950चा ABCD गट आहे, ते सुद्धा रिपीट आहे. परंतु तिथं त्यांनी काय केलं, सेंटेन्स एकमेकाला क्रॉस केलं. इथं सुद्धा जर आपण रिव्हिजन नसलं तर चुकू शकतो, लक्षात घ्या. परंतु रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर मूलभूत कर्तेवर पुन्हा प्रश्न, म्हणजे पॉलिटीमध्ये 12, 13, 14 मार्क घेऊ शकता. त्याच्यामध्ये जर हे टॉपिक जर निग्लेक्ट करत असाल तुम्ही, तर तुम्ही मार्क घेऊ शकत नाही. व्हिडिओ लेंदी होईल. फक्त सांगण्याचा उद्देश काय माहित आहे का, बरेच जणांना नाही का हॉट टॉपिक समजत नाही आहे नेमकं. जर राहिलेल्या दिवसात तुम्ही जर हे 3-4 वर्षाचे पेपर घेतले, मग राज्यपाल करायचा आहे, राष्ट्रपती करायचा आहे, असे जर 21,000 मध्ये तितकंच करून घ्यायचं, बाकी स्किप मारा. जसं कार्यालयीन भाषेवर आला, कार्यालयीन भाषिक प्रश्न तुम्हाला रिपीटच दिसणार. मग तुमच्या कार्यालयीन भाषेवर जर पुन्हा फ्रेम क्वेश्चन झाला, तुम्हाला येणार मार्क. हे सांगण्याचा उद्देश आहे तळमळीनं, बाकी काही नाही. टेट सिरीज मध्ये कमी मार्क येत आहे म्हणजे तुम्ही MPSC एक्झाम मध्ये कमी मार्क आहे असं काही नाही. टेट सिरीज कायसाठी लावा लागते, टाइम मॅनेजमेंटसाठी. मार्क किती भेटत आहे त्यासाठी नसते. कारण की आयोगाचा पेपर आणि टेट सिरीज हे आपण एकमेकाला कसं म्हणजे याचा बॅलन्स करू शकत नाही. फक्त त्यांची काय असते, टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे, हा उद्देश असते. कारण की MPSC चे क्वेश्चन कसं असतात, सर्व स्टुडंटना नाही का विचारात घेऊनच त्यांनी सेट केलेले असते. बघा तुम्ही काही क्वेश्चन असं नसते की आपण जर आता कोणी म्हटलं मी करंट करतच नाही 15, तर तसं होणार का, नाही. तर ते 7-8 क्वेश्चन इझी असतात, ते सर्वाला येते, ते तरी घ्यायचे. तुम्ही काय करता, करंट करायचंच नाही. आता
मग तुम्ही मागं राहसान, कारण की तिथं जवळपास 7-8 मार्क तुमचे तुम्ही मागं राहसान. म्हणजे तुम्ही काय करता, पॉईंट 25 न जाते माणूस तिथं. तर मग तुम्ही तसं नाही करायला पाहिजे. जे टॉपिकवर प्रश्न आहे ते करा ना. मग तुम्ही सर्व नका वाचू. जसं ऑस्कर पुरस्कार अवॉर्डवर येत आहे, त्यानंतर युद्ध अभ्यास पुस्तक असन कोणतं, किंवा दिनविशेषवर जे एखादा नवीन फ्रेम झाला असेल तो पाहायचं, समित्या पाहायचं, त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्ती आहे ते पाहायचं, संरक्षण घडामोडी पाहायचा, नेमणुका पाहायच्या. म्हणजे हे तरी करा पहिले, सर्व न करता. म्हणजे हे तुम्ही काय करता, 7-8 मार्क इजिली. एखादी जर प्रेम सिम्प्लिफाईड मधला 1 लाईन क्वेश्चन विचारले सर्व, मग आपण मागे जाईन नाही का. तर मग आपण दोन्ही याच्यात बसलो पाहिजे, कोणताच विषय नाही. जसं कोणी मॅथ अँड रिजनिंग जर वाटत असेल त्यांना की बा खूप माझं काहीच नाही, मला 3-4च मार्क येत आहे, मग तुम्ही 3-4 मार्क येत आहे तर तुम्ही जर आता हॉट टॉपिक जे मी टाकले टेलिग्रामवर ते पहा आणि ते टॉपिक करा ना इझी मधून. जसं तुम्ही वयवारी करा पहिले, त्यानंतर दिशा करा, त्याच्यानंतर रांगेची स्थान करा, त्रिकोण मोजा करा. डेली 1-1 मार्क घ्या ना तुम्ही, परंतु घेताना तुम्ही सराव नाही सोडवायचा. आयोगाचे त्रिकोण मोजावर प्रश्न आला का, मी पहिले पाहिजे की एक जे आरगडे सरचं असेल किंवा तुमच्या सचिन ढवळे सरांचं असेल, जे काही असं रांगेची स्थानवर प्रश्न किती आले, त्रिकोणवर किती आले, तेवढेच करायचे आहे. आयोग पुन्हा रिपीट मारते, आपण तिथं पुन्हा चुकी. असं करू नये. हे तुम्ही हॉट टॉपिक आहे हे पहिले करा. आणि पहिले ज्यांचा कॉन्फिडन्स येत नाही गणितामध्ये त्यांनी 1-1 मार्क करा ना डेली. म्हणजे तुमचे जवळपास पेपर कसा आला ना 10 ते 12 मार्क भेटते तुम्हाला. सोपा आला तर 15 ते 17 पर्यंत चालले. परंतु आपण काही ना काही घेऊ, म्हणजे स्किप करू नका. जर तुम्ही एखादा सब्जेक्ट स्किप केला ना, जवळपास तुमचे 7 ते 8 मार्क इजी निघून जातात. मग तुम्हाला भेटीन 25 मार्क, आणि मग तुम्हाला कळणार की बा मला मॅथ अँड रिजनिंग मध्ये 4च मार्क भेटले. असं नाही झाले पाहिजे. मग तुम्ही काय करता, PIQ निग्लेक्ट करताय. मुलं स्मार्ट काय करणार आहे माहिती आहे का, जे व्यक्तीने गणित नाही केलं ना ते फक्त 20-25 टॉपिक करणार, जे इझी आहे पहिली इझी करणार, त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल, 10 मार्क घेऊन घे. मग 2-3 प्रश्नासाठी करायचं का, हो 12-13 करू, जाऊ दे. बाकी भूमिती गिमिती मी स्किप करतो, कारण की भूमिती करायचं नाही सध्या. तुम्हाला जे नवीन मुलं आहे ज्यांना वाटते की माझं इकडे आलेलं आहे त्यांनी भूमितीचे, मग भूमिती बिन मध्ये नेमकं काय करायचं, PIQ ओरिएंटेड पाहायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे तेच. स्कोरिंग सब्जेक्ट नुसार स्टडी आहे का पाहायचं. पॉलिटी स्कोरिंग आहे, हिस्ट्री येत आहे 10 पैकी 7-8 क्वेश्चन, इकोबिन आहे स्कोरिंग. त्यानंतर जिओ, फक्त जिओ जर 25चा जर पाहिला आपण आपात तर 5 क्वेश्चन आली पाहिजे. 5 क्वेश्चन चुकायला पाहिजे. परंतु इतर सब्जेक्ट त्यांनी काय केलं, इझी केलं. असं होऊ शकते, म्हणून आपण याच्यात काही नाही. परंतु आपले जे हॉट टॉपिक आहे ते चुकले नाही पाहिजे, लक्षात घ्या. कारण की याच्यात बरेच जण याच्यावर कट ऑफ ठरत नसते 2-3 प्रश्नावर. लक्षात घ्या, हे सर्वात चुकते. इथं सर्व सेम असतात, कोणाचे 5 बरोबर असेल, कोणाचे 4, कोणाचे 6. लक्षात घ्या. फक्त PIQ जसं सिंधू नदीवर चुकत असेल मग आपण मागे जातो. नवीन फ्रेम झाला तिथं जर चुकणंच अपेक्षित आहे तिथं चुकलोच पाहिजे लक्षात घ्या. जसं ते अँड्रू फ्रेझर ते आलता ना पर्याय ऑप्शन, तिथं वाटतं मुंबईचा पोलीस कमिशनर बद्दल होतं, तिथं चुकणंच अपेक्षित आहे. तिथं तुम्ही किती डाटा वाढवा काही फायदाचा नाही. परंतु कामगार चळवळ, वृत्तपत्र, शाहू महाराज, राष्ट्रीय काँग्रेस, 1857चा उठाव, त्यानंतर लालारसपत्र आहे. कसं बघा, लालारसपत्रावर प्रश्न आपल्याला, लालारसपत्र ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे, तो तुम्ही पाहिला ना. मग तिथं आपण काय करतो, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लालारसपत्र आहे, हे 3 लालबाल पाल म्हणतो ना, हे तिघाच आहे. कुठं पुस्तक मध्ये पहा, PIQ मध्ये पहा, तुम्हाला डायरेक्ट कळणार या ऑलरेडी प्रश्न आहे. मग तुम्ही काय करता, पुन्हा चुकता. मग पुन्हा पण क्वेश्चन अरविंद घोषवर, मग तुम्ही चुकणार. बिपिनचंद्र पालवर प्रश्न बनला, चुकणार. हे लक्षात घ्या. हे तुम्ही पहा, म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. आणि हेच काढा, 20-20 टॉपिक निवडा तुम्ही. 20-20 टॉपिक जर तुम्ही केले त्याच्यामध्ये सर्वच तुमचे टप राहणार आहे का, नाही. जसं तुम्हाला वाटलं राष्ट्रीय काँग्रेस मी चांगला केलेला आहे, स्किप मारा. 1857 स्किप मारा. जे हॉट टॉपिक मध्ये मी मावर कॉन्फिडन्स नाही ते पहिले करा ना. की असं नाही की 20 टॉपिक काढले म्हणजे 20 करा लागते तुम्हाला सर्व, नाही. त्यात तुमच्या विकनेस नुसार त्याच्यावर लक्ष द्या. परंतु ते हॉट टॉपिक आहे आणि पेपर आता तुम्ही जे असाल ना तेच असणार आहे, लक्षात घ्या. सर्वात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे का, म्हणजे सर्वात जास्त इग्नोर सब्जेक्ट आहे सायन्स, करंट आणि मॅथ अँड रिजनिंग. यामध्ये काय करायचं, PIQ ओरिएंटेडच जायचं. सायन्स मध्ये पहा बरं, तुम्हाला सायन्स मध्ये पहा टेस्टचे टॉपिक विचारता, तुम्ही ग्रुप C चा त्याला लिंक करजा. फक्त मी मोठा व्हिडिओ बनत आहे परंतु जर तुम्ही हे केलं तर नक्की तुमचे मार्क वाढतात. बघा, किरण विचारलं, किरणवर प्रश्न आहे का रिपीट, पूर्वी आहे, आता सुद्धा आलेला आहे. हे विद्युत चुंबकीय लहरी आहे, गॅमा अल्फा बीटा विद्युत चुंबकीय लहरी. याच्यावर तरंग लांबीनुसार, वारतेनुसार, त्याच्यानंतर वेगानुसार क्रम विचारला जाते. हे आपण व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. याच्यावर रिपीट क्वेश्चन आहे. म्हणजे हे टॉपिक झाला विद्युत चुंबकीय लहरी, ध्वनी टॉपिक, प्रकाश टॉपिक, अल्फा बीटा गॅमावर पुन्हा आला रिपीट. बघा, हे तुमचं हॉट टॉपिक आहे. त्यानंतर बघा ॲल्युमिनियमचं खनिज, म्हणजे इथं विचारलाय धातुके टॉपिक, धातुके घेणार आहे मी.
पूर्वी बी मी हॉट टॉपिक दिला होता हे, परंतु मी घेतला नव्हता. त्यानंतर कार्बनचे अपरूपे, मग कार्बनचे ॲलोट्रॉप, कार्बन 12-14 रिपीट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हे डेंटालियमवर वनस्पती प्राणीवर प्रश्न आहे. प्राणी हे आपण घेतला होता व्हिडिओमध्ये, एकदा व्हिडिओ पाहून घ्या. वनस्पती प्राणी फार डिटेल घेतलाय मी. आणि PIQ ओरिएंटेड म्हणजे हा वनस्पतीवरचा. कॅटफिश जो होता तो चुकणं अपेक्षित होतं, परंतु इथे डिटेल जात नाही, परंतु प्रकार होता प्राण्यावरचा. हा, त्यानंतर बघा पुन्हा प्राण्यावर आला, ते आपल्याला आलता ना पेट्रोमायझॉन, हे पाहून घ्या. त्यानंतर वनस्पतीची कॅल्शियम चयापासाठी जे 16 मूलद्रव्य असते त्याच्यावर डिटेल गेला होता, पण तो वनस्पती टॉपिक आहे. पुन्हा ते क्लोरोसिड नॅक्रोटिक स्पॉट चालतं, हे सुद्धा वनस्पतीवर आहे. इकडे शेवाळ गट विचारला होता आपल्याला, ब्रायोफायटा टेरिडोफायटा, हा सुद्धा वनस्पती आहे. म्हणजे मी प्रश्न बघा, वनस्पती प्राणी, गॅमा अल्फा बीटा, विद्युत चुंबकीय प्रकाश ध्वनी याच्यावर खेळत आहे बघा. त्यानंतर बघा जागतिक मधुमेह दिन आला काऊन, 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये डायरेक्ट देऊन आहे, लक्षात घ्या. हे म्हणून आलेलं आहे. आणि तिथे 4 दिवस दिलेले आणि 4 ऑप्शन मध्ये आहे. जसं 7 एप्रिल दिलता जागतिक आरोग्य दिन, 14 नोव्हेंबर विचारला आता मधुमेह दिन, 14 जून लक्षात ठेवा आता रक्तदान दिन, 29 सप्टेंबर लक्षात ठेवा जागतिक हार्ट दिवस. हा, हे लक्षात ठेवा, हे 4 आहे. आता पुन्हा रिपीटिंग. हा, ABO रक्तगट बघा, रक्तगटावर आला, जीवनसत्वावर आला, रक्त सांग काढण्यास म्हणजे ब्लडवरचाच प्रश्न आहे. हे घेतलेला आहे आपण, हा सर्व व्हिडिओ. म्हणजे हे टॉपिक जर तुम्ही पाहिले, हे 10-15 टॉपिकचे रिलेटेड खेळत आहे. मग आपण ग्रुप C ला पाहायचं, हेच टॉपिक येत आहे का तुम्हाला कळणार. हो बघा, हिप्पॅरिनवर प्रश्न आहे, प्लाझ्मा कुठं आला, ब्लड आला, ब्लडवर. हे असं तुम्ही लिंक करा ना, मग तुम्हाला ते हे होईल की हो बा तिच्या तिथं खेळत आहे. हे याच्यात जर चुकत असेल आपण तर नक्की मागं जाईल. हा, लक्षात घ्या. हे इग्नोर नका करू, याच्या सर्व नका करू, पण हॉट टॉपिकच करा, ज्यामध्ये आपल्याला जवळपास सायन्स जरी आले ना रिपीट 10 आपल्यासच जाणार. कारण की आता हे सोपा येत आहे. याच्यात सुद्धा नाही का तुम्ही 12 ते 13 येणार आहे, ज्याचा कॉन्फिडन्स येत नाही त्याचा सुद्धा. करंट मध्ये सुद्धा तुम्ही 7, 8, 9 मार्क घेता. इझी आला तर 10+ जायचं. खरं सांगणं म्हणजे ज्यावेळेस ते मागचा कट ऑफ होता त्यावेळेस मला 71.25 2024 मध्ये प्रिया, त्यामध्ये मी करंटमध्ये 12 होते माझे बरोबर. आणि ज्यावेळेस आता आलं ना, आता जे झाला त्यामध्ये माझ्या जवळपास 9 प्रश्न बरोबर आहे. टफ होते ना, पण घेतो आपण, कारण की आपल्याला तेवढी स्किलच येऊन जाते घेताना, म्हणजे करताना काय करायचं काय नाही. मग तुम्ही इथं निग्लेक्ट करू नका नवीन मुलं. सिम्प्लिफाईड सफिशियंट आहे. हे विशिष्ट हॉट टॉपिक सांगितलेलं आहे. सर्व सब्जेक्टचे पहा, तुमचा 1 दिवस गेला चालते. हा, पण हे जर तुम्ही काढले नाही तर तुम्ही पास होत नाही, लक्षात घ्या. हे अनुभव सांगत आहे, कारण की तुम्ही करत दुसरीच कडे आहे आणि आयोग विचारतात तेच टॉपिक. कसं इतका मोठा व्हिडिओ होईल सांगायचं तात्पर्य मी फक्त हे तुम्ही पहा, असं पाहत आहे का तुम्ही पहा. जर हे तुम्ही पाहिलं नाही, पेपर सेट काढा ग्रुप B C चा 24चा 25चा आणि डोळ्यासमोर ठेवा. विज्ञानचे पाहायचं असेल ना 15, इथे विज्ञानचे पाहायचे टॉपिक लिहायचं, वनस्पती प्राणी, ब्लड, गॅमा अल्फा बीटा. हे तुम्हाला किरणोत्सारिता क्युरीवर प्रश्न आहे, आता याला मेन्सला ते आहे, हे तुमच्या डोक्यातच येते. आणि इकडे बी पाहताना तेच रिपीट येते. मग तुम्हाला हॉट टॉपिक आहे त्याच्यात चुकत का पाहायचं फक्त. सर्व रिडिंग रिव्हिजन करायची नाही आहे. जे तुम्हाला वीक वाटत आहे टॉपिक मध्ये तेच करायचं सध्या. हॉट टॉपिक मध्ये चुकत हाव का हे पाहायचं आहे सध्या, जे मी सांगितलं हॉट टॉपिक. आणि टेलिग्रामवर टाकलेले आहे. कोणताही सब्जेक्ट स्किप करायचा नाही आहे. स्किप करणं म्हणजे काय माहित आहे का, त्याच्यातला इझी पार्ट सुद्धा आपण स्किप केलेला आहे. आणि हार्ड नाही आला तरी चालते, पण इझी आला तर आपल्याला येणार नाही ना, तर त्यानुसार तुम्ही चुकलं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. हे सर्व नाही करायचं. जे सब्जेक्ट हार्ड जात आहे त्यामध्ये मिनिमम मार्क घ्या. तेच म्हटलं, तुम्हाला सायन्स वाटत आहे हार्ड तर मिनिमम घ्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग वाटत आहे मिनिमम घ्या. 10 ते 12 तर घेऊ शकता ना तुम्ही, कारण की तेच ते प्रश्न आहे. त्यानंतर हे पुन्हा प्रश्न म्हणजे आपण बोलत आहे त्याबद्दल, कारण की खूप महत्वाचं आहे. हा, कारण की आपण काय करतो, आपल्याला वाटते की बा खूप पुस्तक वाचले म्हणजे आपले मार्क वाढणार का, नाही होणार तसा, लक्षात घ्या. आणि व्हिडिओ टाकणार आहे बघा, प्रश्न पुन्हा रिपीट आला, पुन्हा प्रश्न आला आणि तिथं आपण पुन्हा चुकलो, असं नाही झालं. नवीन क्वेश्चन मध्ये जर चुकत असेल तो प्रश्न तर काही हरकत नाहीये, पण जुन्या गोष्टीत चुकलो नाही पाहिजे. डेली 1 मार्क फिक्स झाला का पाहायचं. 20 टॉपिक निवडले तर त्यामध्ये 20 दिवसात तुमचे होते. रोज डेली काय करायचं, सायन्स, करंट आणि इकॉनॉमी, हे जे म्हटलं मी मॅथ, याला जवळपास अर्धा टाइम गेला पाहिजे तुमचा. जवळपास 8 तास करत असेल 4 तास गेलेच पाहिजे, 4 ते 5 तास. आणि बाकी 3 तास जे असते ते यांना द्यायचे. जर 10 तास करत असेल 1-1 तास द्यायचा टॉपिक नुसार, किंवा 2-3 दिवसात हॉट टॉपिक पॉलिटीचे संपून टाकायचे, मग इकॉनॉमिकचे संपवायचे, असं करा. आणि सायन्स आणि इकॉनॉमिकचे नक्की व्हिडिओ पहा, हेल्पफुल आहे. नवीन मुलांना तर त्यामधून मार्क येतेच. त्यानंतर बघा वीक पॉइंटवर फोकस करा, तेच आहे. 21,000 लिंक करा, प्लस बुक लिंक. तुमचे जे बुक्स असन, नोट्स असन ते पाहून घ्या. आणि स्मार्ट स्टडी करणे. स्मार्ट स्टडी म्हणजे काय, मी पेपर काढला आणि मला कळलं की कोपनहेगनवर प्रश्न आहे, मी आता कोपनहेगन केलं. सोबत तर मी बाकी करतोच. त्यानंतर मी बॉन्ड पाहिलं, आयनिक बॉन्ड, सहस्विच बॉन्ड, हे
वन पेज माहिती आहे, वर्क मार्क आहे, पुन्हा आयोगी सहस्विच बॉन्डवरील मी याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे, नक्की पाहा. हे सिंधू नदी करारावर स्मार्ट पूल असन तर सिंधू नदी करार पाहिजे, उपनद्या पाहिजे, त्याची PIQ पाहिजे. म्हणजे हे काय हवे, याच्यात तुम्ही एक पेजवर एक माहिती एक मार्क घेताय म्हणजे इझी होत आहे. हे मी याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे. फक्त बॉन्डवर राहिला, सिंधू नदी करारावर पण प्रश्न आहे, FRBO वर आहे, बरं वित्त आयोगावर सुद्धा प्रश्न आहे, पेपर आपला व्हिडिओ आहे, सर्व याच्यावर आहे. बघा ज्या स्टुडंटनी नाही का कॉन्फिडन्स येत नाही इकॉनॉमिक्स सायन्समध्ये, आपण व्हिडिओ टाकलेले आहे जवळपास त्याचे, आणि आणखी काही 7-8 व्हिडिओ टाकणार आहोत की जेणेकरून तुमचा एक मार्क फिक्स होणार आहे. खूप लेंदी आहे आजचा व्हिडिओ, तर नक्की पहा. आणि जर ते तुम्ही चुका करत असेल तर तिथं थांबा आणि 20 दिवसामध्ये या प्रॉपर हे करा. आणि तुमच्या एक टॉपिक निवड, असं हॉट टॉपिक काढल्यावर त्याच्यावर क्रॉस करा. तुमचे 20 दिवसात नाही का जवळपास सांगतो ना 15 ते 20 मार्क तर अशी तुमचे वाढणार आहे. आणि ऑलरेडी तुम्ही राहता ॲव्हरेज, तुम्ही ऑलरेडी 55च्या वरच जासान, लक्षात घ्या. आणि जसा पेपर राहील तसे मार्क राहणार आहे. हार्ड पेपर राहिला तर तुम्ही तरी सुद्धा राहसान, सोपा राहिला तर मार्क जास्त राहील तुमच्या. व्हिडिओ लेंदी झाला लक्षात घ्या, परंतु इथं सांगण्याचा उद्देश काय होता, जे नवीन मुलं आहेत ज्यांना जमतच नाही काय करावं त्यासाठी हा व्हिडिओ होता, लक्षात घ्या. नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.